आज बोर होते खरंच. एकदा मी पहिल्या बेंचवर बसलोय, लगेच सगळं दिसून येतं काय करतोय. माझा क्लास आहे सेकंड. एवढं सीड्या कशाही आहे, लिफ्ट पण नाही आहे. लिफ्ट आहे तर ते टीचर लोकांनी. माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला. मी असं चालत असताना मला रस्त्यावरती ना 100ची नोट भेटली. हे गाइस, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सायली उदेक ब्लॉग 45. सो आज मी ट्राय केली सूरज बौद्धनेंसारखं ब्लॉग करायला, म्हणजे त्यांचा इंट्रो द्यायला. बट त्यांच्यासारखं गाईस कोणीच नाही आहे, कोणीच नाही. मी पण नाही. मीच ट्राय केली पण नाही. मी माझ्या स्टाईल मी करते. सो हे गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सायली उदेक ब्लॉग 45. बरोबर गाईस, ते सूरज बौद्धने त्यांची ग्रुप भाई खूप भारी आहे. मला लय आवडते त्यांचे ब्लॉग आणि मी त्यांचेच ब्लॉग बघते जास्त करून. म्हणून त्यांच्यासारखंच आज बोलली ट्राय करूया, पण आपल्याला नाही जमणार कारण त्यांच्यासारखे कोणीच नाही आहे गाईज. आणि ते आज चिपळूणचे. सो मला एक दिवस भेटायचं त्यांच्यासोबत, मला पण ब्लॉग करायचं आहे कारण मी पण आहे चिपळूणची. सो मी कधी त्यांना भेटली नाही, पण भेटू. आपली विश कधीतरी पूर्ण होईल. सो आता मी जाते कॉलेजला, बघू पोचली तर आहे ऑलमोस्ट. लेट्स सी. सो गाईस, आता मला लागले भूक म्हणून मी जाते दुकानात. कॉलेजमध्ये लेक्चर नाही होतं म्हणून मी आले बाहेर. मी 5 रुपयेच घेऊन आली आहे आणि मी ठरवून आले की मला 5 रुपयाचंच खायचं, जास्त काही नाही. चला आता. बाकीचे सगळे बसलेत लेक्चरमध्ये कारण ती लोक आहेत मॅथ्सवाले आणि मी SP. सो ते लोक मॅथ्सच्या लेक्चरमध्ये बसलेत. मी आले दुकानात. काल ब्लॉग नाही आला त्यासाठी सॉरी, कारण माझा रिचार्ज संपलेला आणि माझ्याकडे नेट नव्हता. सो मी अपलोड करू नाही शकली. तरी व्हिडिओ तर मी काढली होती. तर बघू, टाकायचं आहे आज. तर मी आज पण नाही आहे माझ्याकडे नेट, तरी पण नेट पण आता घेईन मी दुसऱ्याकडून. त्यानंतर मी अपलोड करीन तो व्हिडिओ. तर बघू मला देते का कोणी, कारण आज अनिशा नाही आली आहे. का माहिती, का मला पण नाही माहिती. मला पण आत्ता माहिती पडते की अनिशा नाही आहे. ती लोक लेक्चरमध्ये बसले. तुम्हाला दाखवतो, समजत नाही. माझा क्लास आहे सेकंड. एवढं सीड्या कशाही आहे, लिफ्ट पण नाही आहे. लिफ्ट आहे तर ते टीचर लोकांनी. काय एवढं सीड्या काय किती, एवढ्या सीड्या खायला चालायचं, हालत खराब होते. मी प्रिपेरेशन करते. इंग्लिशवाली आज घेणार आहे ना वैभव. तर आज आम्ही दोघी चाललो आहे, बाकी कोणी नाही आलं आहे. बोर मारते ना आज बोर होते खरंच. एकदा मी पहिल्या बेंचवर बसलोय, लगेच सगळं दिसून येतं काय करतोय आणि आम्हाला सुचवणार. आज आम्हाला बोर होतं कारण अनिशा पण नाही आली आहे, काजल कोमल कोणच नाही. अनिशा आलेली कॉलेजच्या खाली येऊन परत गेली कारण तिला साईनला जायचं होतं. का माहिती का, पण जायचं होतं. सो ती 1:30 वाजता येणार होती, पण नंतर मला बोलले की मग मी जाते, तू मॅथच्या लेक्चरला बसते आज खूप बोरिंग जाणार आहे कारण ना आमच्या ग्रुपमधलं कोणी नसेल ना तर आम्हाला बोर होतं ना. आणि इंग्लिशचं लेक्चर होईपर्यंत तरी मनामध्ये ॲटलिस्ट वैभवीला उचललं तर कॅरेक्टर डिसाईड होईपर्यंत तरी धावधक होणार. कॅरेक्टर डिसाईड झाल्याच्या नंतर काय नाही. हां, ते काय नाही ना. पण चॅप्टर चांगलं आहे. हां, बघू आता. नाही यायला पाहिजे, यायलाच नाही पाहिजे. तू सुट्टीवर जाणार, ती बोलली होती मी सुट्टीवर जाणार, पण सुट्टीवर जायच्या आधी ती असं बोललेली की मी पोर्शन कवर करून जाणार. मग वैभवी आज गेली. वैभवीला उचलायला पाहिजे. काय देव करू ती आताच जाऊ दे आणि मग सुट्टीनंतर येऊ दे राहील. चला बघू, जाऊ दे. मी जिथे जायचं तिथे जाऊ दे. सो अनिशा आणि कोमल खूप जास्त मिस करते. कोमल गावी गेली आहे आणि अनिशा लग्नाचं जेवण खाऊनच येणार. हा, स्नॅपबॅक पाठवते बाई. 10 तारखेला येणार आहे आणि त्याच्यानंतर परत 2 दिवस सुट्टी येणार. 10ला प्रॉपर आमच्या क्लासची. हे काय फ्लॉज म्हणजे सॅडनेस ना. तर अनिशाने बाई ड्रॉइंग काढली
म्हणजे ड्रॉइंगवरनं तुला समजेल की ते सॅडनेस असते. म्हणजे लिहिण्यापेक्षा तिने ते ड्रॉइंग काढले की सॅडनेस असते. बाई अनिशा, खरंच यार अनिशाला मिस करते ना आज. अनिशा आणि कोमल. अनिशा हा यार, अनिशासाठी आज मी आणलेली कोलबी आणि भाकरी. हां कोलंबी आणि भाकरी आणि आली नाही. 3 दिवस आणलेली आहे मी तिच्यासाठी, 3 दिवस ती आली नाही. ती बघत असेल हा ब्लॉग म्हणून बोलते. समजेल तिला. कोमल पण खरंच यार तुम्ही लोक नाही ना, बोरिंग बोलते. आजचं लेक्चर पण बोरिंग होतं खूप. हां तेच तर. एक तर मॅथ्सचं बोर करत होता, नंतर ती OCM वाली आली. बरं झालं इंग्लिशवाली नाही आली. हां आज इंग्लिशचं लेक्चर नाही झालं आमचं. हां, ते त्याच्याबद्दल ॲबसेंट आहे. हां म्हणजे आज उठण्यापेक्षा वाचलो. आता इथून पुढे इंग्लिशचे लेक्चर नाहीच होणार, बिकॉज ती सुट्टीवर गेली. चांगलं आहे. अभ्यास करायला कंटाळा येतो पण करावा लागेल. तेच तर ते ना फक्त अटेंडन्ससाठी येतो, बाकी काय. हां बाकी कशी ते घरचे असे मारतील ना अटेंडन्स नाही भेटले तर. सो गाईज आता मी जाते घरी आणि माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला. मी असं चालत असताना मला रस्त्यावरती ना 100ची नोट भेटली, पण ती एवढी छोटीवाली होती जे खेळतात मुले, आणि मला वाटलं खरंच 100 रुपये पडलेत की काय. मी उचलायला जात होते. आई शपथ हे झालं माझ्यासोबत. मी कारण ती रोडच्या मधीच होती एकदम, म्हणून मी ते शूट नाही करू शकली. भाई ॲज फ्रँक खरंच यार, आता कुठे पण पैसे पडले असतील ना बाई, आधी लांबून बघणार त्यानंतर उचलणार. खरंच खूपच बोरिंग दिवस गेला आजचा. खरंच यार बोलतात ना जे म्हणजे आपल्या ग्रुपमधला जर एक पण मेंबर नसेल ना तर किती बोर होतं ना, असं झालं आहे. भाई लवकर या यार, खूप बोर होते. अजून असेच 2-3 दिवस बोरिंग जाणार आहेत. चला बघूया, भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईस आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. बाय.